आपण मटारचे दाणे वापरतो व साले फेकून देतो। आता साले फेकून देण्याची गरज नाही, वेस्टला बेस्टमध्ये बदलूया। मटरच्या सालीपासून भाजी बनवूया। आपण मटरची साले कशी स्वच्छ करायची ते बघूया। शेंगांच्या आतील पापुद्रा जो प्लास्टिक सारखा दिसतो तो अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे। मटारच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी व फायबर आहे, त्यामुळे डायजेशनसाठी व स्किन ग्लोईंगसाठी खूप उपयोगी आहे। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। भाजी बनवण्यासाठीचे साहित्य: पाव किलो होईल एवढी मटारची साले स्वच्छ करून, 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, 1 वाटी उकडलेली चना डाळ, कढीपत्ता, खोबरे, कोथिंबीर व सर्व मसाले। एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करा। तेलामध्ये राई टाका, तडतडू द्या। त्यानंतर जिरे, मूग डाळ, बडीशेप, कढीपत्ता, हिंग टाका आणि थोडा वेळ तडतडू द्या। यामध्ये बारीक कट केलेले 2 कांदे ॲड करा व ब्राऊन होई तोपर्यंत परतवून घ्या। यामध्ये आले लसूण पेस्ट ॲड करा व 2 ते 3 मिनिटे परतवून घ्या। आता बारीक कट केलेले 2 टोमॅटो ॲड करा व परतवून घ्या। यामध्ये 1.5 चमचा मीठ ॲड करा। आता सर्व मसाले ॲड करा। मालवणी मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा ॲड करा व परतवून घ्या। सर्व मसाले 1-2 मिनिट शिजवून घ्या। आता यामध्ये बारीक कापून घेतलेली मटारची साले ॲड करा व परतवून घ्या। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्या। यानंतर शिजवून घेतलेली चणा डाळ घाला व परतवून घ्या। आपण शिजवलेल्या डाळीऐवजी कच्ची डाळही वापरू शकता, पण त्यामुळे भाजी शिजण्याचा टाईम वाढतो। डाळ घातल्यावर भाजीला 2 ते 3 मिनिटे शिजू द्या। आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर व खोबरे घाला। आपली मटारच्या सालांची भाजी तयार झालेली आहे। सर्विंग डिशमध्ये ही भाजी काढून घ्या। खोबरं व कोथिंबीर घालून सर्व करा। अशा प्रकारे मटारच्या सालींची भाजी बनवून बघा व भाजीला कोणते नाव द्यायचे ते कमेंट करून सांगा। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा व तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। थँक्स फॉर वॉचिंग।